हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं शिंदे सेनेच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित भव्य शिवस्मारकासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे। हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं शिंदे सेनेच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित भव्य शिवस्मारकासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे। हेरले सभेत बोलताना त्यांनी सांगितलं की विकास हाच महायुतीचा मुख्य अजेंडा असून शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना राज्यभर प्रभावीपणे राबवल्या जात आहेत। या योजनांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जनतेकडून मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं। नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेनं महायुतीला संधी दिल्यामुळे सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावलं असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। गाव आणि भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन करत कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा झेंडा फडकवण्याचं आवाहन त्यांनी केलं। दरम्यान या सभेत सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, माजी आमदार सुजित मिंचेकर, उल्हास पाटील, पुंडलिक भाऊ जाधव, माजी सभापती पद्माराणी पाटील, राजेश पाटील, वडगाव सरपंच कस्तुरी पाटील, माले सरपंच राहुल कुंभार, जिल्हा परिषद उमेदवार अतिश शिंगे, पंचायत समिती उमेदवार सचिन जाधव, अशोक मुंडे, युवराज वड्ड, बिपिन अलमान, उदय वड्ड यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।